नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हा आहे माझ्या मुलीच्या बड्डेच्या आधीचा ब्लॉग, जो की बड्डेची पूर्वतयारी आणि बड्डेचं लेट नाईट सेलिब्रेशन आणि त्यात काय काय तयारी होती ते तुम्हाला मी आता दाखवते. तर इथे मी बड्डेचे गिफ्ट पॅक करत होते, रिटर्न गिफ्ट जे मी आणून ठेवलेले होते मुलांसाठी. यावेळेला मोजकेच फ्रेंड्स तिला बोलवायचे होते म्हणून मग मोजकेच गिफ्ट्स होते. आणि मग गिफ्टमध्ये पण ॲक्च्युली 2च प्रकार करायचे होते, पण 3 प्रकार झाले. ते घ्यायला गेले DIYमध्ये तर तिथे क्वांटिटी मिळाली नाही, आणि ब्लिंकिटवरून मागवलं तर तेही रिटर्न दिले नाहीत, म्हणून मग ते 3 प्रकारचे झाले. ॲक्च्युली किंमत सारखीच होती पण 3 प्रकार झाले, कारण DIYमध्ये मला सेम तसं मी 3 ठिकाणी गेली पण मिळालं नाही. असो, पण मग 3 प्रकारचे गिफ्ट झाले. छोट्यांचे एक आणि मोठ्यांचे कसे 2च प्रकार करायचे होते, पण मग 3 प्रकारचे गिफ्ट झाले. तर आता मग मी हे 3 प्रकारचे गिफ्ट 3 प्रकारच्या गिफ्ट पेपरमध्ये रॅप करणार होती, तर तेही मी आणून ठेवलेले होते. तर अशा पद्धतीने छोट्यांना तर ते लीड पेन्सिल वगैरे उपयोगाला नाही आहे, म्हणून मग मी छोट्यांसाठी वेगळे घेतले होते, स्केच पेन आणि एक पेन्सिल बॉक्स असा. तर अशा पद्धतीने हे एक छोट्यांचं गिफ्ट पॅक झालं. त्यानंतर मग हे तिच्या मैत्रिणींसाठी होतं. यात लीड पेन्सिल होत्या. लीड पेन्सिल कसं लहानांना यूज होत नाही, आणि DIY मी 3 DIYमध्ये गेली पण मला क्वांटिटी मिळाली नाही ॲक्च्युली. आणि जे मी ब्लिंकिटवरून मागवलं ते मग मला असं वाटलं की जाऊ दे, हेही यूजफुल आहे आणि किंमत सारखीच आहे, म्हणून मग मी ते तसेच ठेवून दिले. आणि मग ते अशा पद्धतीने 2 ते 3 प्रकारचे गिफ्ट होऊन गेले होते. पण असू दे, मी सगळ्यांना ज्यांना दिलं त्यांना ते उपयोगीच होते. तर अशा पद्धतीने हे मी रिटर्न गिफ्ट्स पॅक करून घेतले. किमती सारख्याच होत्या रिटर्न गिफ्ट्सच्या, पण झालं 2 प्रकारचे, कारण ते क्वांटिटी मला मिळाली नाही. तर अशा पद्धतीने हा एक प्रकार, हा दुसरा प्रकार आणि हा तिसरा प्रकार, असे 3 प्रकारे 3 वेगवेगळ्या गिफ्ट पेपरमध्ये मी पॅक करून घेतलं. आणि मला हे पॅकिंग वगैरे करायला खूप आवडतं आणि मी ते छान नीटनेटकं असं पॅक करत असते नेहमीच, गिफ्ट पॅकिंग करायला, बॅग्स वगैरे पॅक करायला. तर अशा पद्धतीने बघू शकताय, इथे हे लास्ट टाईपचं गिफ्ट पॅक करत होती. बराच वेळ जातो गिफ्ट पॅक करायला, आणि आमचे कॅमेरामॅन थोडे छोटे आहेत तर समजू शकतात तुम्ही, इकडे तिकडे कॅमेरा होतो. तर अशा पद्धतीने हे, आणि बड्डे करायचा म्हटलं तर किती राडा निघतो हे तुम्हाला माहीतच असेल. खूप दमछाक होऊन जाते आधीचे 1-2 दिवस. सुरुवातीला म्हणतात बड्डे करायचा नाही, आणि ऐन मोमेंटला म्हणतात चला बड्डे करूया, मग जरा गोंधळ होतो. ह्या चॉकलेट्स होत्या ज्या माझ्या बाजूला बॉक्स पडले शाळेसाठी, त्याही द्याव्याच लागतात. मुलांना कसं असतं, 40 मुलं आणि 10 टीचर्स, अशा 50 किंवा मग कधी 60 चॉकलेटचा बॉक्स होता तो ॲक्च्युली. तर तेवढे सगळे चॉकलेट्स दिले. आता इथे बघू शकता, हे 4, हे 5 आणि हे 3, असे 3 प्रकारचे गिफ्ट झाले होते ते. पण ज्यांना दिले त्यांना ते आवडले, छान वाटलं. तर अशा पद्धतीने हे मी आता गिफ्ट पॅक करून ठेवले. त्यानंतर होते पुढे अजून टास्क. तर मग मी हे सगळं पसारा आवरून ठेवला. त्यानंतर गुलाबजाम करायला घेतले, जे की मला उद्या मुलांसाठी पण बनवायचे होते. मुलांना पावभाजी, गुलाबजाम, वेफर्स, केक, चॉकलेट्स असं सगळं द्यायचं होतं. तर त्या हिशोबाने मग मी गुलाबजाम बनवायला झाले अर्ध्या तासात, पण मग जेवणानंतर रात्री हे सगळं बनवत होती. तर समजू शकता किती दमछाक होऊन जाते सगळं हे करत करत. तर अशा पद्धतीने मी 50 गुलाबजाम बनवून घेतले. आणि नेक्स्ट डे पाहुणे येणार होते, त्यांचंही अचानकच ठरलं होतं. सो म्हटलं पाहुण्यांनाही होईल आणि मुलांनाही होऊन जाईल. तर अशा पद्धतीने मी गुलाबजाम बनवून घेतले, बघू शकता इथं. पटापट होऊन जात आहे इन्स्टंट गुलाबजाम, बनवायला वेळ जात नाही. पण घरात एकटं असलं की थोडंसं धावपळ होते. त्यानंतर मग हे लेट नाईट बड्डे सेलिब्रेशनसाठी मी छोटासा केक बनवणार होती. म्हटलं मग हेही तुमच्यासोबत शेअर करावा. तर मला हा केक बनवून बघायचाच होता, घरगुती ब्रेडचा. तर मग मी तो बनवला, छान झाला होता. घरात तसं योगायोगाने चॉकलेट्सही होते, चॉकलेट बार आणून ठेवलेले होते, डार्क चॉकलेट. तर मग मी बनवायला घेतला. ब्रेडचं छोटं पॅकेट आणलेलं, सगळ्या ब्रेडच्या कडा कापून घ्यायच्या. त्यानंतर मग चॉकलेट मेल्ट करायला ठेवायचं डबल बॉइल्ड मेथडने. तर ते मी मेल्ट करून घेतलं, आणि ह्या सगळ्या कडा कापून घ्यायच्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, कमेंट करा.
तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो. तर अशा पद्धतीने हे चॉकलेट मी डबल बॉइल्ड मेथडने मेल्ट करून घेते. डायरेक्टली ठेवायचं नाही गॅसवर, पाणी गरम करून मग त्यात ते मेल्ट करायचं. आणि जर मेल्ट होत नसेल तर एखाद चमचा दूध घाला, म्हणजे पटकन मेल्ट होतं. ते असं माझं असंच मेल्ट झालेलं. तर तुम्ही अशा पद्धतीने हे चॉकलेट मेल्ट करून घ्या, बघू शकता इथे. आणि मग आता एक एक लेअरवर हे चॉकलेट असं लावत जायचं, चॉकलेट गनाश. कमेंट करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईबही करा, आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही मला नक्कीच सांगा. तर अशा पद्धतीने हे इथे मी चॉकलेट लावून घेतलेलं आहे, बघू शकताय. झालेला आहे माझा हा छोटासा असा होममेड केक, ब्रेड केक, चॉकलेट केक. तर अशा पद्धतीने दिसतही छान होता, टेम्पटिंग, चवीला पण छान होता. मुलांनी तर अगदी 5 मिनटात फस्त केला त्याला. अशा पद्धतीने मग मी सगळीकडून ते चॉकलेटचं गार्निशिंग करून घेतलं. आणि त्यानंतर मग अजून थोडं चॉकलेटचे क्रम्स घेतले आणि ते वरून असे लावून घेतले पूर्ण केकला. आणि असा माझा हा केकही रेडी झालेला होता. मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो, म्हणून काही गोष्टी आणि करून बघायलाही मिळतात. मग आपल्याला आता हा केक मला बनवायचाच होता आणि चॉकलेटही होतंच घरात, डार्क चॉकलेट, तर मग मी बनवून घेतला. तर अशा पद्धतीने हा माझा छोटासा केक झाला. त्यानंतर मला तिला बड्डेचे गिफ्ट सरप्राईज द्यायचे होते, तर त्याचीही तयारी चालली होती माझी. हे सगळं लेट नाईट सेलिब्रेशनसाठी होतं. इथे मी 11 गिफ्ट देणार होती तिला, 11वा बड्डे असल्यामुळे. तर त्यासाठी मी अशा पद्धतीने हे थोडंसं डेकोरेशन करून घेत होती. फुलं आणले होते आणि असे फुलांचे सर्कल्स बनवून घेतले 11, आणि त्यात 11 गिफ्ट ठेवले होते, जे की तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलंच असेल. शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मी. हे व्हिडिओ जरा एडिट करायला वेळ मिळाला नाही, तब्येतीच्या कुरबुरी असतातच मध्ये. अशा पद्धतीने इथे हे गिफ्ट ठेवून घेतले. आमचा हा छोटू पण मदत करत असतो. आणि एक विशेष म्हणजे तो हेवा केला नाही त्याने, की दीदीला इतके गिफ्ट दिले आणि मला नाही, असं म्हणजे त्यांचं दोघांचंही काही नसतं तसं. तर अशा पद्धतीने बघू शकताय गिफ्ट ठेवून घेतले. आणि मग रात्री आम्ही केक कट करून घेतला. तर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने हे 11 गिफ्ट होते, त्याचाही मी व्लॉग बनवणारच आहे, तो तुम्हाला दाखवेलच काय गिफ्ट दिले मी तिला. तर अशा पद्धतीने बघू शकताय. नंतर मग तिला मी हे सरप्राईज दिलं रात्री. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेलच. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. यानंतर गिफ्ट ओपनिंगचा व्हिडिओ येईल, की त्या 11 गिफ्ट्स काय होते. तर अशा पद्धतीने बघू शकताय. छान वाटतं, मुलांना आनंद मिळतो आणि आपल्यालाही थोडं समाधान मिळतं, आणि कुठेतरी थोडासा चेंजही होऊन जातं. तर अशा पद्धतीने बघू शकताय हा केक आम्ही बघू शकता कोणत्या पद्धतीने मस्त असं ग्लासने कट केला, न्यू स्टाईल. तर अशा पद्धतीने हा बड्डे छान असा सेलिब्रेट झाला रात्री. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचंही सेलिब्रेशन बाकी होतं. हे रात्री 12 वाजेचं होतं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.